आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये मध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो। सध्या ग्लोबलायझेशनमध्ये असं म्हणतात जग जवळ आलेलं आहे आणि ते एकदम 100% करेक्ट आहे। आता जी कंडिशन आज मार्केटमध्ये आहे सगळ्या गोष्टी अवेलेबल व्हायला लागलेल्या आहेत, पण मला आठवतं काही वर्षापूर्वी मी जेव्हा शिपवर होतो तेव्हा याच्यातल्या अर्ध्या गोष्टी इथे नव्हत्या, म्हणजे मार्केटमध्ये नसायच्याच। आणि मला हे आठवतं की आम्ही शिपवर असताना वेगवेगळे प्रयोग करायचो तिथे आणि वेगवेगळ्या कंट्रीजमधले लोक त्यांच्या स्पेशालिटीज ते सगळे शेफ लोक बनवायचे आणि आम्ही आमच्या बनवायचो। असं सगळं मिळून खूप वेगवेगळ्या डिशेस आम्ही बनवायचो आणि नंतर तर आमचा जो एक्झिक्युटिव्ह शेफ होता त्यांनी या सगळ्या डिशेस इन्कॉर्पोरेट केल्या मेनूमध्ये आणि नंतर गेस्टच्या खूप छान कमेंट यायला लागल्या, खूप मजा यायची। तर माझा मुद्दा असा आहे की ग्लोबलायझेशन झालेलं आहे, आता या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत आणि असे प्रयोग आपणही करत राहिले पाहिजेत। माझे फूड रिलेटेड प्रयोग तेव्हाही चालायचे शिपवर आणि आजही चालतात आणि मी ते खूप एन्जॉय करतो। आणि मुख्य म्हणजे आज मला एक हक्काचं स्थान आहे ते तुमच्याबरोबर शेअर करायचं, म्हणजे हा कार्यक्रम आणि तुमच्यासारखे प्रेक्षक। येस, तुम्ही दाद देता, तुमचे रिप्लाय येतात आणि तुम्हाला रेसिपीज आवडतात वगैरे, हे सगळं वाचून ऐकून खूप छान वाटतं आणि खूप हुरूप येतो काय काय नवीन नवीन गोष्टी करायच्या। तर मंडळी, आज पण आपण मस्त रेसिपीज करणार आहोत, काहीतरी वेगळं आणलं आहे तुमच्यासाठी मी। सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला, चला तर मग किचनकडे। मंडळी, पहिली रेसिपी आपली एक केकची आपण करणार आहोत। केक तयार करणार आहोत आपण, पण मैदा न वापरता आपण बनवणार आहोत केक गव्हाच्या पिठापासून। येस, कॅरेट अँड रेझिन केक। रेसिपी सोपी आहे एकदम। आणि दुसरी रेसिपी आहे आपली रामदेव स्पेशल पनीर मेथी पालक पाय। हां, म्हणजे नाव जरी मोठं असलं तरी रेसिपी सोपी आहे आणि खूप दिसायला छान आणि टेस्टला खूप छान आहे। सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला, कॅरेट अँड रेझिन केक। लागणारं साहित्य आहे गव्हाचं पीठ, तेल, संत्र्याचा रस, पिठी साखर, गाजर, मनुका, दही, मध, बेकिंग पावडर, चेरी, व्हॅनिला एसेन्स, बेकिंग सोडा, जायफळ, दालचिनी पावडर आणि मीठ। हे आपण साहित्य घेतलेलं आहे आणि साधारणपणे याच्यामध्ये आपण गाजर पण वापरतोय आणि त्याचबरोबर आपण ऑरेंज ज्यूस पण वापरतोय। गाजरामुळे अर्थात त्याची चव गाजराची चव त्याला येणार आहे केकला, आणि ऑरेंज ज्यूसमुळे त्याला खूप छान चव येते। ऑरेंजची स्ट्रॉंग टेस्ट करायची असेल केकमध्ये तर तुम्ही ऑरेंजचं झेस्ट म्हणजे ऑरेंजचं वरचं साल आहे ते तुम्ही किसून अर्धा चमचा त्यात टाकू शकता, त्यांनी पण एक वेगळी चव छान चव येऊ शकते। तर मी इथे बेसिकली आता ह्या सगळ्या गोष्टी घेतोय। 1 कप आपण हे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। साधारणपणे प्रपोर्शन असे घेतलेले आपण की 1 कप गव्हाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये 1 कप गाजर आहे, ही साखर आहे, पिठी साखर आहे। पिठी साखर आपण 1 वाटी घेतलेली आहे। जर नॉर्मल साखर तुम्ही बारीक वापरत असाल तर ती आपल्याला 3/4 वाटी घ्यायची आहे, म्हणजे 3/4 वाटी घ्यायची आहे। याच्यामध्ये मी बाकीच्या गोष्टी ॲड करत जाणार आहे। गाजर सगळ्या शेवटी टाकणार आहे। याच्यात टाकणार आहे व्हॅनिला इसेन्स एक 2 ते 3 थेंब, आणि याच्यात आपण एक अर्धा चमचा आपण बेकिंग पावडर आणि सोडा अर्धा चमचा दोन्ही टाकणार आहोत। हे करता करता एक गोष्ट आठवली गाजरावरने, भाज्या नेहमी आधी धुवून नंतर चिरल्या पाहिजे, म्हणजे आधी धुवून घ्या, सोलून घ्या, जे काय करायचं असेल, नंतर चिरल्यानंतर त्या परत पाण्यात सहसा धुवू नका, त्यातले वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स पाण्याच्याद्वारे ते निघून जातील। म्हणून एक छोटीशी गोष्ट आहे, पण मला वाटतं न्यूट्रिशनच्या बाबतीत एक महत्त्वाची ही गोष्ट आहे, त्याच्यामुळे ही गोष्ट थोडीशी एक पाळायचा प्रयत्न करा। आता हे सगळं मी इथे मिक्स केलेलं आहे। या 2-3 गोष्टी व्हॅनिला एसेन्स टाकलेल्या आहेत, या पावडर टाकलेल्या आहेत। आता बाकीच्या गोष्टी पण मी टाकून घेणार आहे। आपण एक गव्हाच्या पिठापासून एक साधा सिंपल केक तयार करतोय,
100% व्हीट फ्लॉवरपासून तयार करतोय आपण. आता पुढे आपल्याला टाकायचं आहे किंचित मीठ. आता हे मीठ कशासाठी टाकतोय मी, मला केक खाताना थोडंसं त्याला एक सॉल्ट असेल ना तर थोडं एक वेगळी एक त्याला चव येते, छान चव लागते, त्याच्यामुळे मी किंचित थोडंसं मीठ टाकतोय. एक दालचिनीची पावडर टाकणार आहे, एक साधारण 2 चिमूट. दही 3 चमचे. नंतर मी आता टाकणार आहे याच्यामध्ये जायफळ. जायफळमध्ये त्याला खूप सुंदर स्वाद येतो खरं. जायफळ टाकलेलं आहे आपण. आता टाकणार आहे मध. 4 चमचे. या सगळ्या गोष्टी एकत्र करत जायच्या आहेत. याच्यामध्ये मी आता ऑइल टाकणार आहे, एक अर्धी वाटी ऑइल टाकणार आहे. आणि ऑरेंज ज्यूस. आता ऑरेंज ज्यूस मला जसं लागेल तसं मी टाकणार आहे. तर साधारणपणे अर्धी किंवा पाऊण वाटीपर्यंत लागेल ते. एकदा मिक्स झालं की त्याच्यानंतर आपण गाजर जे आहेत ते त्यानंतर टाकणार आहोत आपण. गुठळ्या राहायला नको तेवढं बघायचं आहे आपल्याला. तर हे झालेलं आहे. त्याच्यात गाजर टाकतोय आपण. गाजर आणि मनुका. सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. प्रोसेस अतिशय सोपी आहे, काहीच नाही त्याला प्रोसेस विशेष. सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित. फक्त कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे व्यवस्थित आणि आपल्याला रेसिपी व्यवस्थित फॉलो करायची आहे. म्हणजे जे तुम्हाला आपण हे जे सांगितलं की या गोष्टी इतके घ्यायचे, साधारणपणे तेवढं थोडंसं इकडे तिकडे झालं चालेल, पण शक्यतो तेवढी क्वांटिटी व्यवस्थित घ्या. ठीक आहे. हे सगळं आता झालेलं आहे. आता मी हे मोल्डमध्ये काढणार आहे आणि आपल्याला याला बेकिंग करायचं आहे. आणि याला आता आपल्याला बेक करायचं आहे. मी याला साधारणपणे 30 ते 35 मिनटं याला बेक करणार आहे. आणि ते पण 150 डिग्रीजवर. 150 to 160. त्याला जास्ती टेम्परेचर ठेवायचं नाही, कारण त्याचं कारण हे आहे की हे मैदा आपण वापरत नाही, ते गव्हाचं पीठ आहे, ते लवकर काळं पडतं. म्हणजे म्हणजे केक जास्ती डार्क व्हायला नको म्हणून थोड्या कमी टेम्परेचरवर जास्ती वेळ आपण करणार आहोत. म्हणजे ते व्यवस्थित शिजेल आतनं पण आणि त्याचबरोबर त्याला कलर पण व्यवस्थित येईल. मी हे बेक करून घेतो साधारणपणे 30 ते 35 मिनटं. त्याला एक गोल्डन छान रंग येईपर्यंत आणि 150 डिग्रीजवर याला मी बेक करणार आहे. हे सगळं करून घेतो. तोपर्यंत आपण साहित्य आणि कृती लिहून घेऊया. कॅरेट रेझिन व्हीट केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तेल, गव्हाचं पीठ, गाजराचा कीस, पिठी साखर, संत्र्याचा रस, मनुके, दही, मध, व्हॅनिला एसेन्स, चेरीज, बेकिंग पावडर, खायचा सोडा, जायफळ, दालचिनी पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये 1 वाटी पिठी साखर, 2 ते 3 थेंब व्हॅनिला इसेन्स, अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा, मीठ, दालचिनी पावडर, 3 चमचे दही, जायफळ, 4 चमचे मध, तेल आणि संत्र्याचा रस घालावा. या मिश्रणामध्ये गाजराचा कीस आणि मनुके घालून ते एकजीव करून घ्यावं. केकच्या साच्यामध्ये हे बॅटर काढावं. ओव्हनमध्ये 150 डिग्री सेल्सिअसला 30 ते 35 मिनिटांसाठी केक बेक करून घ्यावा. चेरीज आणि आयसिंग शुगरचं गार्निशिंग करून कॅरेट रेझिन व्हीट केक सर्व्ह करावा. आता वेळ आहे रामदेव स्पेशल रेसिपीची. आपली पुढची रेसिपी आहे रामदेव स्पेशल पनीर मेथी पालक पाय. आता हा काय प्रकार आहे, तर बेसिकली आपण बऱ्याच वेळ घरी भाजी करतो, पालक पनीर करतो, पराठे करतो वगैरे. तर हे पदार्थ तर आहेच, पण त्याला थोडासा आपण वेगळा ट्विस्ट देणार आहे. त्याच्यापासून पाय तयार करणार आहे. अर्थात ही एक मेन कोर्सची पण रेसिपी होऊ शकते आणि स्टार्टरची पण. ती कशी काय जेव्हा आपण रेसिपी करू तेव्हा मी तुम्हाला ते सांगणारच आहे. सगळ्यात आधी या रेसिपीला लागणारं साहित्य बघून घेऊया. आपण इथे घेतलेलं आहे मैदा, नंतर इथे आपण मेथीची पानं घेतलेली आहेत, गव्हाचं पीठ, नंतर टोमॅटो, उकडून घेतलेला पालक घेतलेला आहे, बटर, क्रीम, तळून घेतलेले पनीरचे तुकडे, कांदा, आलं, ओवा, कसुरी मेथी, रामदेव स्पेशल जिरा पावडर घेतलेली आहे आपण, कोथिंबीर आपण घेतलं, लसूण, रामदेव स्पेशल गरम मसाला इथे घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि मीठ. हे सगळं साहित्य आहे. अर्थात मी एक भाजी तयार करणार आहे एकदम पनीर मेथीची आणि पालकाची. तर आपण काय करूया, सगळ्यात आधी जो आपल्याला क्रस्ट करायचा आहे, जो त्याचं कव्हरिंग जे करायचं आहे पायचं, ते आपण आधी करून घेऊया. काय घेतोय आपण मैदा घेतोय एक 3/4 वाटी
आणि 3/4 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतोय. समान आपण हे घेतलेले आहेत, समान क्वांटिटीज घेतलेले आहेत. आणि आता बटर मी याच्यात घालणार आहे. 2 चमचे, मोठे चमचे 2 बटर हे घातलेले आहेत. आणि आपण याच्यामध्ये घालणार आहे ओवा. इतर वेळी ओवा घालत नाहीत याच्यामध्ये, पण हे जरा एक फ्युजन रेसिपी असल्यामुळे मला टेस्ट जी सूट होईल. एखाद्या पराठ्यामध्ये ओवा घालतो आपण, तर आपल्या पाय क्रशमध्ये पण मी ओवा घालणार आहे. थोडंसं त्याला टेस्ट आली पाहिजे छान म्हणून. थोडं मीठ. याच्यात घालायचं थंड पाणी. जेवढं पाणी थंड असेल तेवढं चांगलं, कारण त्याने डो छान होतो, कणिक जी होते ती छान होते. आणि पाणी जास्ती लागणार नाही आपल्याला, एक 2 ते 3 चमचे पाणी लागणार आहे, जास्ती लागणार नाही आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला त्याला मुरू द्यायचं आहे. 10-15 मिनटं तरी त्याला कणिक मुरली पाहिजे व्यवस्थित. डो तयार झालेला आहे, कणिक तयार झालेली आहे. ह्याला आपल्याला जस्ट ठेवून द्यायचं, एक 15-20 मिनटं मुरला पाहिजे हा डो. आता आपल्याला स्टफिंग तयार करायचं आहे. 2 ते 3 आपण टीस्पून तेल घेऊया. तेल गरम होईपर्यंत आपण मेथी थोडी चिरून घेऊन त्याला मीठ लावून ठेवूया. ला मीठ लावूया आणि जस्ट बाजूला ठेवूया. तेल गरम झालेलं आहे. आलं लसूण, एक 1.5 चमचा लसूण घेतलेलं आहे आपण, आणि 1 चमचा आलं. हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या साधारणपणे. टाकूया कांदा. आता मी टाकणार आहे टोमॅटो. येस. तर साधारणपणे आपण एखाद्या भाजीसाठी एखादा मसाला करतो आपण, त्याच पद्धतीने हा मसाला मी तयार करून घेतोय. कांदा टोमॅटोचा मसाला बेसिकली तो तयार करतोय. आता टोमॅटो टाकल्यानंतर त्याला छान परतायचं. एक 3-4 मिनटं टोमॅटो व्यवस्थित शिजले पाहिजे, त्याच्यानंतरच आपल्याला बाकीच्या गोष्टी टाकायच्या आहेत. आपण रामदेव स्पेशल रेसिपी करतोय. आपण करतोय पनीर, मेथी आणि पालकापासून तयार केलेले पाय. आणि थोडंसं आता मी पाणी टाकणार आहे. इथे जो कांदा टोमॅटोचा आपण एखाद्या भाजीला मसाला करतो तसा मसाला करून घेतलेला आहे. आणि आता याच्यामध्ये मी या बाकीचे जे घटक आहेत ते मी याच्यात टाकणार आहे. मी याच्यात टाकणार आहे पनीर, रामदेव स्पेशल गरम मसाला. याच्यामुळे या रेसिपीला खूप छान चव येणार आहे. आणि रामदेव स्पेशल जिरा, ही दोन्ही याच्यात मी टाकलेली आहे. त्याचबरोबर मी एक उकडून घेतलेला आणि चिरून घेतलेला पालक याच्यात टाकणार आहे. आणि ही जी मेथी आहे त्याला आपण मीठ लावून ठेवलेलं आहे, त्याचं पाणी काढून, पाणी म्हणजे थोडासा एक कडवटपणा कमी व्हावा त्या दृष्टीने मी याचं पाणी काढतोय. मेथी पण यात टाकून घेतलेली आहे. याच्यात टाकणार मीठ, एक अर्धा चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे. या दोन्ही गोष्टी टाकून आपल्याला एकत्र करायचं आहे. आणि हे जे स्टफिंग आहे ते आपण जास्ती लिक्विड न ठेवता थोडंसं ड्राय असं स्टफिंग ठेवलं आहे, कारण की आपण जे पाय बनवणार त्यातनं असं लिक्विडी असं मला बाहेर येईल असं नको आहे, कारण की ते चिटकणार नाही कडा आणि सॉफ्ट होतील ते पाय म्हणून. तर सगळ्यात शेवटी मी इथे गॅस हा बंद करून 1.5 चमचा क्रीम यात टाकणार आहे. आता हा ऑप्शनल हे आहे, म्हणजे क्रीम टाकलंच पाहिजे असं नाही आहे, पण मी रिचनेससाठी टाकतोय. पण तुम्हाला आवडत नसेल किंवा चालत नसेल किंवा लेस कॅलरीजचं करायचं असेल तर मग क्रीम अवॉइड करा. त्याच्यात मी भरपूर कोथिंबीर घालणार आहे. अशा प्रकारे हे स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे आणि त्याला आपण थंड करायला ठेवलेलं आहे. आता पुढे आपण काय करायचं आहे, आपल्याला
एक मी बेकिंगसाठी ट्रे घेतलेला आहे, त्याला थोडं बटर लावून घेतो खाली. याचे आपल्याला नॉर्मल आपण एखाद्या पराठ्यासाठी सारखे जसे गोळे करू आपण तसे करून घ्यायचे आहेत. आणि याला काय करायचं आहे, आपल्याला लाटून घ्यायचं आहे. त्याला खूप पातळ असं नाही, थोडंसं असं जाडच त्याला आपल्याला ठेवायचं आहे. जाडसरच त्याला ठेवलेलं आहे मी. आता हा साईज आहे, आपण जेव्हा आता हा बेक झाल्यानंतर मोठा थोडासा असा एवढा साईज असणार आहे. जर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जर आपल्याला त्याला स्टार्टरसारखं करायचं असेल तर छोट्या साईजचे आपल्याला गोळे घ्यायचे आहेत, छोटा साईज करायचा त्याचा. कडा थोड्याशा बारीक पाहिजे तेवढं बघायचं आहे. हे 2 ठेवलेले आहेत आणि ह्याचे पण आपण याला पण लाटून घेऊया. स्टफिंग आहे पनीर पालक आणि मेथीचं स्टफिंग आहे, ते आपण मध्ये भरतोय. त्याच्यामध्ये व्हेरिएशन आपल्याला करायचं असेल, मधलं स्टफिंग पनीर नको असेल, फक्त मिक्स व्हेजिटेबलचं पण स्टफिंग करता येईल याच्यामध्ये, ते पण छान लागेल. ठीक आहे, आता हे टाकून घेतलेलं आहे आपण. आता मी इथे कॉर्नरला थोडंसं पाणी लावणार आहे दोन्ही. पाणी का लावतोय, कारण की जे वरचा लेअर लावायचा आहे तो चिटकला पाहिजे व्यवस्थित, म्हणून थोडंसं पाणी लावतोय. हा वरचा जो भाग आहे हा खालच्या भागापेक्षा मी थोडासा मोठा घेतला आहे. त्याचं कारण आहे की आता हे टाकल्यानंतर असा वरती भाग येईल आणि हे कडा मॅच झाल्या पाहिजे, म्हणून किंचित थोडासा मोठा साईज घेतलेला आहे. तो मी आता याच्यावरती टाकणार आहे. असं आता काय करायचं आहे, आता मी हे जे कडा आहेत त्या हातानेच दाबून घेणार आहे अशा. याने काय होईल, त्याला एक शेप पण चांगला येतोय. त्याचबरोबर हे जे आपण दोन्ही लेयर्स लावलेले आहेत ते व्यवस्थित एकत्र चिटकून राहतील, ते वेगळे होणार नाहीत. आणि याला शेप पण चांगला, आपला एक स्टार सारखा शेप आलेला आहे त्याला छान. हे झालेलं आहे. आपला जो पाय आहे त्याचं स्टफिंग पण झालेलं आहे, शेप पण झालेला आहे. आता मला याला बेक करून घ्यायचं आहे 20 ते 25 मिनटं याला रंग येईपर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यावरती आपल्याला मी 2 असे लाईन्स सोडणार आहे, म्हणजे यातलं स्टीम बाहेर पडेल, फुटणार नाही पाय म्हणून. तर 2 असे लाईन्स कट्स देतोय मी याच्यावरती. आणि याला एक 20 ते 25 मिनटं बेक करायचं आहे, साधारणपणे 170-180 डिग्रीजवर. त्याला गोल्डन रंग यायला पाहिजे याच्यावरती. तर आता इतर वेळी जेव्हा नॉनव्हेज पाईज करतात तेव्हा अंड लावतात, पण आपण याला जस्ट मिल्क वॉश देऊया, थोडंसं दूध लावूया, म्हणजे त्याला रंग थोडा छान येईल त्या दृष्टीने. ठीक आहे, आता मी याला बेकिंगसाठी टाकणार आहे. 20 ते 25 मिनटं 180 डिग्रीवर याला बेक करून घेणार आहे. त्याचा रंग गोल्डन येईपर्यंत बेक करून घेणार आहे. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. रामदेव स्पेशल पनीर पालक मेथी पाय बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा, चिरलेली मेथीची भाजी, गव्हाचं पीठ, बटर, उकडलेला पालक, टोमॅटो, फ्रेश क्रीम, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, रामदेव स्पेशल जिरेपूड, कसुरी मेथी, ओवा, आल्याचे तुकडे, बारीक चिरलेला लसूण, रामदेव स्पेशल गरम मसाला, हिरवी मिरची, मीठ आणि तळलेले पनीरचे तुकडे. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 3 ते 4 चमचे मैदा घेऊन त्यामध्ये 3 ते 4 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे बटर, ओवा, मीठ आणि थंड पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून त्यामध्ये 1.5 चमचा लसूण, 1 चमचा आलं, हिरवी मिरची आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये टोमॅटो, पाणी, तळलेले पनीरचे तुकडे, रामदेव स्पेशल गरम मसाला, रामदेव स्पेशल जिरेपूड, उकडलेला पालक, मीठ लावलेली मेथी, मीठ, कसुरी मेथी,
क्रीम आणि कोथिंबीर घालून स्टफिंग तयार करावं. बेकिंग ट्रेला बटर लावून घ्यावं. मैदा आणि गव्हाच्या पिठाचे गोळे करून त्याची लाटी लाटून घ्यावी. त्यामध्ये पालक, मेथी आणि पनीरचं स्टफिंग भरावं. स्टफिंग भरलेल्या लाटीवर दुसरी लाटी ठेवून त्याच्या कडा बंद करून घ्याव्यात. दाखवल्याप्रमाणे चारी बाजूनी दुमडून घेऊन वरून सुरीने कातून घ्यावं. चांगला रंग येण्यासाठी या लाटीवर दूध लावावं. ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसला 20 ते 25 मिनिटं बेक करून घ्यावं. जेव्हा घरची मंडळी एकत्र येतात ना तेव्हा डिनर प्लॅन करायचं म्हणजे कठीण काम असतं. कारण की मग जेव्हा काकू बहिणी वगैरे येतात तेव्हा मग काय बनवायचं, तर प्रत्येकाला आपापली स्पेशालिटी बनवायची असते. तर आजीला ती आळूची भाजी असेल ती तिला करायची असते, तर काकू वांग्याची भाजी करतात. बहिणीला पास्ता खायचा असतो तर त्यामुळे ती पास्ता करते. म्हणजे असा एक खिचडी मेनू तयार होतो. पण खूप मजा येते म्हणजे, आणि प्रत्येकाच्या हातची बेस्ट चव चाखायला मिळते. आणि मेनू जरी वेगळा असला तरी एकत्र बसून जेवायची मजा ती काही वेगळीच. आणि ते मला तुम्हाला सांगायला नको, कारण की आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की जेव्हा आपण घरच्यांबरोबर आपल्या मंडळींबरोबर बसून एखादी गोष्ट करतो, भले ते जेवण असो किंवा कुठली गोष्ट असो, खूप जास्ती मजा येते, डबल मजा येते है ना. तर घरच्या मंडळींबरोबर हे आजचे पण पदार्थ करा, त्यांना करायला सांगा किंवा तुम्ही करा आणि एकत्र मिळून शेअर करा. आणि हा तुमचा अनुभव कसा होता, तुम्हाला रेसिपी कशा वाटल्या, हे सगळं मला लिहून कळवायला विसरू नका. त्याच्यासाठी तुम्हाला पत्ता लागेल, तो ताबडतोब लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आता मंडळी एपिसोड इथे संपतोय, पण पुढच्या आठवड्यात आपण परत भेटणार आहोत आणि पुढच्या आठवड्यात आणखीन 2 इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत मंडळी मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी धवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.